बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज आहे। महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलंय। अजित पवार यांना सुद्धा याची पूर्वकल्पना दिलेली आहे। 10 आणि 11 तारखेला काहीही होणार नाही अशा शब्दात त्यांनी ज्या राजकीय चर्चा वावड्या उठलेल्या होत्या त्याच्याबद्दलचं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या ज्या चर्चा सातत्याने सुरू होत्या त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं की 10 तारखेला मुख्यमंत्री बदलाच्या संदर्भातली बातमी येऊ शकते, पण त्यांचं हे भाकीत म्हणजे केवळ पतंगबाजी आहे। अशा प्रकारे कुठल्याही गोष्ट होणार नाही किंवा मुख्यमंत्री बदलाची बाब होणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय आणि याची अजित पवारांना पूर्ण कल्पना असल्याचंही त्यांनी ठणकावलं। या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच राहणार आहेत। दुसरा कोणीही मुख्यमंत्री या ठिकाणी होणार नाही। मुख्यमंत्री पदामध्ये कुठलाही बदल होणार नाही। या संदर्भात माननीय श्री अजित पवार आणि मी आमच्या दोघांच्याही मनामध्ये पूर्ण स्पष्टता आहे। ज्यावेळी महायुतीची चर्चा झाली त्यावेळेसही अजितदादांना त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे याची कल्पना देण्यात आली आहे, ती त्यांनी स्वीकारली आहे। केवळ स्वीकारलीच नाही तर त्यांनी स्वतः आपल्या वक्तव्यात देखील स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री बदलाचा कुठला त्याची चर्चा देखील नाही, करण्याचं कारणही नाही। राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर पाहायला मिळाला। या पुराचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि नांदेडला बसलेला आहे। अतिवृष्टीग्रस्तांच्या मुद्द्यावरून विधिमंडळात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। बुलढाणा, यवतमाळच्या काही भागात, वाशिम, अकोला, नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं पूर परिस्थिती निर्माण झाली। पुरामुळे शेतजमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या तर कष्टानं पेरलेलं पीक पुरात उद्ध्वस्त झालं। त्यामुळे राज्यातला बळीराजा संकटात सापडलाय। शेतकऱ्यांच्या याच मुद्द्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू थांबत नाही, गरिबाच्या डोळ्यातलं अश्रू थांबत नाही आणि या सरकारवर आता शेतकऱ्यांचा भरोसा राहिलेला नाही। सर्वेक्षणचे संपूर्ण रिपोर्ट मंत्रालयात आला, पण अजून सुद्धा त्यांना अतिवृष्टी आणि गारपीटची मदत मिळाली नाही। 5,000च्या ऐवजी 10,000 रुपये देण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी तो आता इथं सांगितला। लाखोंचा पोशिंदा अडचणीत असताना त्याला मदत मिळणं आजची गरज आहे। त्यामुळे नेत्यांनी राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जुंपलेली असताना त्यात आता निधी वाटपाची भर पडली आहे। उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप विरोधकांनी केला। यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांच्या निधी वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजला। राज्य सरकारकडून आमदारांना निधी वाटप करताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला। सरकारच्या माध्यमातून निधीचं असमान वाटप हे निषेधार्ह आहे। त्या भागातील जनतेवर हा अन्याय आहे। तुम्ही निधी देताय हे काय आपण ग्रेसफुली काहीतरी, मी आता मेहरबानी हा शब्द वापरत नाही, पण आमच्या इकडचा जो मतदार, आमच्या इकडचा नागरिक तो काय बांगलादेशवरून आलाय का? या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। तसंच विरोधकांचा आरोप खोडून काढताना महाविकास आघाडीच्या सत्तेतला निधी वाटपाची आठवण करून दिली। विरोधी पक्षनेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे, हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसती। अर्थ खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांना 25 कोटीहून अधिकचा निधी मंजूर केलाय। मात्र त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना आज विधिमंडळात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। या चित्रानंतर चर्चांना उधाण। अजित पवार यांच्या बंडानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना आज विधान भवनात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी एकमेकांना मिठी मारल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली।
विधान भवनात ही भेट झाली, त्याचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं. व्यक्तिगत संबंध असू शकतात, त्याचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही. अजित पवार यांनी बंड केल्यानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. जयंत पाटील हे शरद पवार गटात तर सुनील तटकरे हे अजित पवार गटात आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडून नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंची निवड करण्यात आली आहे, तर शरद पवार यांच्या गटात असलेले जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलाय. अजित पवार आणि त्यांचे समर्थक शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मात्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वेगळ्याच कारणानं काका अजित पवार यांनी पुतण्या आमदार रोहित पवारांना फटकारलं. त्याचं झालं असं, आमदार रोहित पवार यांनी विधान भवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलं. कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रस्तावित MIDC लवकरात लवकर मंजूर व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र रोहित पवार यांना विधानसभेतून फटकारलं. लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या MIDCचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं बसणं उचित नाही. उद्योग विभागामार्फत कर्जतमध्ये MIDC होण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्याचं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतलं. या अधिसूचनेच्या बाबतीत बैठक लावतो असं शब्द त्यांनी दिलेला आहे आणि अधिवेशन संपुस्तर अधिसूचना काढली जाईल. रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी विधान भवनातल्या काका पुतण्याच्या संघर्षाची चर्चा रंगली. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील कथित घुसखोरीचं प्रकरण चांगलं चर्चेत आलं होतं. या घटनेच्या नंतर यावरून वाद प्रतिवाद सुद्धा सुरू होता. कुणी याला मंदिरातली घुसखोरी म्हटलं तर कुणी 100 वर्षांची प्रथा असल्याचा दावा केला होता. आता त्र्यंबकेश्वर मंदिरातील याच कथित घुसखोरी प्रकरणाचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. या SIT बाबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मुद्दा उपस्थित केला. SIT अहवाल कधी मिळणार हा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात एका महिन्यात SIT कडून अहवाल मागवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. या असलेल्या परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न कोणी केला आणि आपण SIT नेमलेली आहे. या SITच्या माध्यमातून आपल्याला अहवाल काय प्राप्त झालेला आहे. प्रथा परंपरा काही असतील तरी देखील प्रथा परंपरेच्या नावाखाली हुडदंग नाही करता. कोणताही धर्म श्रद्धा पाळण्यास सरकार आडवं येणार नाही. मात्र एखाद्या ठिकाणी परंपरेच्या आड काही खोडसाळपणा होत असेल तर आम्ही सहन करणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड झाली आहे. या निवडीत त्यांनी यशोमती ठाकूर यांच्या गटाला जोरदार धक्का दिलाय. या निवडणुकीत काँग्रेसची 3 मतं फुटल्याची चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या गटानं विजय मिळवलाय. अध्यक्षपदी बच्चू कडू तर उपाध्यक्षपदी अभिजित ढेपे 11 मतं मिळून जिंकून आले. तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि बबलू देशमुख गटाचे उमेदवार माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि हरिभाऊ मोहोळ या दोघांनाही प्रत्येकी 10 मतं मिळाली. काँग्रेसचं संख्याबळ जास्त असतानाही बच्चू कडूंच्या पॅनलनं विजय मिळवलाय हे विशेष. तुम्हाला तुमचे लोक सोबत वागवता येत नाही हे दुर्दैव आहे आणि ते का बरं वागवत याचं खरं तर परीक्षा करणं फार महत्त्वाचं आहे. त्याचं चिंतन केलं पाहिजे. आपण हुकुमशाहीनं आता चालत नाही हे या निवडणुकीनं दाखवून दिलं. जिल्हा बँकेतील पराभव हा यशोमती ठाकूर यांच्यासाठी धक्का मानला जातोय. काँग्रेसचे 3 मतं फुटल्याची चर्चा असून काँग्रेस मतांच्या झालेल्या फाटाफुटीचा फटका यशोमती ठाकूर गटाला बसलाय. बुधवारी मध्यरात्री रायगडच्या खालापूर इथल्या इर्षाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर NDRFनं बचाव कार्यात मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे NDRFच्या कोकणातल्या बेस कॅम्पचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. इर्षाळवाडी दुर्घटनेनंतर दरड प्रवण क्षेत्रातल्या उपाययोजनांचा मुद्दा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत उचलला. कोकणात दरड कोसळण्याचा धोका आहे असं असताना रायगडमध्ये NDRFचा बेस कॅम्प नसल्याचा मुद्दा भास्कर जाधवांनी मांडला. NDRFचा बेस कॅम्प इतरत्र नेल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. NDRFचा बेस कॅम्प रायगडमध्ये करू अशी ग्वाही अजित पवारांनी दिली. या ठिकाणी हा बेस कॅम्प रायगड अलिबागमध्ये होणार होता, त्याच ठिकाणी व्हावा आणि याकरता शासनानं पुढाकार घ्यावा. जरूर राज्य सरकार लक्ष घालून
तो बेस कॅम्प हा आपल्या रायगडमध्येच कसा होईल? कोकणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडतात. अशा दुर्घटना काळात रायगडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प असेल तर त्याचा कोकणाला निश्चित फायदा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय. मात्र घाट माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसानं पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली आहे. राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. कोल्हापुरात सध्या पावसाचा जोर कमी झालाय. पंचगंगा नदीची संथ गतीनं धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. सोमवारी पहाटे 3 वाजता नदीनं इशारा पातळी गाठली. मात्र त्यानंतर अजून केवळ 1 फूट पाणी वाढलंय. कोल्हापुरातील कासार नदीचं पाणी नदीजवळच्या शेतात शिरलं. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेलेत. राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. दरम्यान कोल्हापुरातील नद्यांमधला पाण्याचा वेग कमी असला तरी प्रशासन मात्र अलर्ट मोडवर आहे. जर पाणी वाढलं तर महापुराचा विळखा पडणार आहे. त्यामुळे स्थलांतरित नागरिकांना राहण्यासाठी निवारा शेड उभारायला प्रशासनानं सुरुवात केली आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटून सुद्धा मराठवाड्यात अजून म्हणावा तसा चांगला पाऊस झाला नाहीये. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यातल्या अनेक प्रकल्पांनी तळ गाठलाय. जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी नंतर पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस होत असताना मराठवाड्यात मात्र पावसानं पाठ फिरवली आहे. मराठवाड्यात 53 दिवसात फक्त 37.8% पाऊस झालाय. नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. धाराशिवमध्ये 29%, परभणीत 29%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 35% पाऊस झालाय. जालन्यात केवळ 36%, बीडमध्ये 31%, लातूर जिल्ह्यात 35%, नांदेडमध्ये 47% आणि हिंगोलीत 40% पाऊस झालाय. मराठवाड्यात 13% पावसाची तूट असल्यानं त्याचा परिणाम पेरण्यांवर झाला. जमिनीतली ओल देखील झपाट्यानं कमी होत असल्यानं पिकं सुकू लागली आहेत. संगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अत्यंत कमी म्हणजे 20% पेरणी झाली. पावसानं ओढ दिल्यानं इथला शेतकरी अडचणीत सापडला असून दमदार पावसासाठी शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागलेत. अपेक्षित पाऊस झाला नसल्यानं मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडलाय. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. असं असताना या शेतकऱ्यांपुढे आणखी एक नवं संकट उभं ठाकलंय. जून महिना कोरडा गेल्यावर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसानं हजेरी लावली. कमी अधिक झालेल्या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली, पिकं उगवली. आणखी पावसाची अपेक्षा आहे तर सध्या कपाशी, मका, तूर, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद अशी पिकं उगू लागली आहेत. मात्र या कोवळ्या अंकुरावर वन्य प्राणी रात्रीच्या सुमारास हल्ला करत पीक फस्त करतायत. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या माळेगाव कल्याणी इथं हरणांचा धुमाकूळ वाढलाय. शेतातील पिकं जोमात असताना हरिण पिकांचं नासधूस करत असल्यानं शेतकरी हैराण झाले. संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातल्या अंधारी परिसरात नुकतंच उगवून आलेलं कोळं पीक हरिण, रोही, उदबिल्ला, रानडुक्कर, नीलगाई, मोर हे सगळे वन्य प्राणी फस्त करतायत. अनेकदा वनविभागाला निवेदन देऊन सुद्धा हरणांचा बंदोबस्त न केल्यानं शेतकरी हतबल झालाय. मागील 3-4 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसानं नवं संकट निर्माण केलंय. पाऊस आणि पुरानं जनजीवन विस्कळीत झालंय. पैनगंगा नदीच्या पुरामुळे किनवट आणि माहूरमध्ये हाहाकार पाहायला मिळाला. पावसाळा सुरू झाल्यावर पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. नांदेडमधील मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आल्यानं सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये. अंदाजे 100 ते 150 फुटावरून कोसळणारा सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतोय. या सहस्त्रकुंड धबधब्याचा आनंद पर्यटक 80 फूट उंचीच्या मनोऱ्यावरून घेत आहेत. या धबधब्याच्या काठावर पुरातनकालीन महादेवाचं मंदिरही आहे. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पावलं आपसुकच सहस्त्रकुंड धबधब्याकडे वळतात. सहस्त्रकुंड धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली. तर अनेक पर्यटक आपल्या मोबाईलमध्ये हे सुंदर दृश्य टिपताना पाहायला मिळाले. सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस सुरू आहे. पावसामुळे फुललेल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं आपसुकच धबधब्याच्या ठिकाणी वळू लागली आहेत. मात्र काही जण सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालत असल्याचं समोर आलंय. अशात कुंडात पडलेल्या तरुणाची यशस्वीपणे सुटका करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अजिंठा लेणीजवळच्या धबधब्याच्या ठिकाणी सोयगावमधील एक तरुण आपल्या मित्रासोबत आला होता. या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात हा तरुण पाय घसरून थेट 2000 फूट खोल कुंडात कोसळला.
त्याला पोहता येत असल्यानं त्यानं कसं तरी कुंडाच्या एका कोपरीचा सहारा घेतला आणि दगडाला पकडून आपला जीव वाचवला. त्यानंतर बचाव पथकानं शर्थीचे प्रयत्न करत या तरुणाला बाहेर काढलं. पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे या तरुणाचे प्राण वाचले. नाशिकच्या चांदवडमध्ये भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळाला. एसटीची वाट पाहत असलेल्या प्रवासी सुदैवानं बचावलेत. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या चांदिवडमध्ये काही प्रवासी एसटीची वाट पाहत होते. या दरम्यान समोरच्या बाजूनं भरधाव वेगानं एक डंपर आला. दुभाजक तोडून हा डंपर थेट विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर आला. दुभाजकाला धडक दिल्यानं या भरधाव डंपरचा वेग काही प्रमाणात कमी झाला. दुभाजक तोडून हा ट्रक येत असल्याचं पाहून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर एसटीची वाट पाहत असलेले प्रवासी जीवाच्या आकांतानं दूर पळाले. त्यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी क्षणाचाही विलंब केला असता तर अनेकांचा जीव गेला असता. नशीब बलवत्तर होतं म्हणून या सगळ्यांचा थोडक्यात जीव वाचलाय. अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक रोड परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे नाशिक रोड इथल्या आनंदनगर भागात बिबट्याचं दर्शन झालं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं समोर आलंय. असं असताना रविवारी रात्री नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली. नाशिक रोड परिसरात बिबट्याच्या संचारानं भीतीचं वातावरण असताना आनंदनगर भागात रविवारी रात्री 9:30 वाजता बिबट्यानं हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्यानं पाठीमागून हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्याची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. बिबट्यानं झेप घेत शेख यांच्यावर झडप घातली. यावेळी या रस्त्यानं जाणाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानं तिथं गर्दी जमली. या हल्ल्यात शेख यांच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याबाबतची माहिती कळताच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गुलमोहर कॉलनीतील एका बंगल्यात बिबट्या शिरल्याचा कयास आहे. सध्या वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. मात्र वर्दळीच्या रस्त्यावर बिबट्यानं केलेल्या हल्ल्यानं नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.